पहा तुम्ही, मी त्या अघोरींना स्वतः भेटली आहे. बरं. पूर्ण भस्म लावलेलं असतं त्यांनी. ते म्हणतात की लोक ज्यांना छक्के किंवा गुड किंवा किन्नर म्हणतात ना, ते साक्षात भगवान शिवशंकर आहेत. काही लोक तर त्यांचे आयुष्य एकदम हे मी मागे बघितलं होतं की एक अघोरी होते, त्यांनी त्यांचा हात गेल्या 10 वर्ष वर करून ठेवला. हठ योगी म्हणतात त्यांना. हा, तो हात एकदम विचित्र झाला, म्हणजे पूर्ण सुकला, त्याच्या अंगाचा भाग तो निघून गेलाय. व ते साधू संत आणि हठ योगी हे आणि अघोरी हे खूप वेगळे वेगळे असतात. अघोरी जे आहे, जे काळ्या कपड्यांमध्ये किंवा नग्न अवस्थेमध्ये किंवा पूर्ण भस्म लावलेल्या अवस्थेमध्ये ते तुम्हाला कशाही स्वरूपात दिसू शकतात. जे रुद्राक्षांच्या माळांचा शृंगार करतात, भस्माचा शृंगार करतात, त्रिपुंड लावलेलं असतं आणि सतत गांजा, त्यांच्या हातामध्ये चिलीम असते, सतत गांजा असतो. असं बरेच जण आत्तापर्यंत आपण हेच पाहतो आणि हेच अशा पद्धतीने ते राहतात, कारण त्या देवाला ते प्रिय आहे, ते त्या पद्धतीने राहतात. आता बरेच जण म्हणणार की सनातनामध्ये या सगळ्या गोष्टींचा कुठं काय लिहिलंय का, कुठं काय आहे? हो, सगळ्या गोष्टींना पुरावा आहे. जेव्हा तुम्ही अघोर साधनेशी रिलेटेड पुराणांचा तुम्ही वाचन करा, तुम्ही ब्रह्मपुराण वाचून पहा, कधी तुम्ही शिवपुराणामध्ये जाऊन पहा. भगवान शिवशंकर हे साक्षात सर्व भूतपिशाच्यांचे अधिष्ठात्री आहेत. त्यांच्या भगवान शिवशंकरांच्या लग्नाचं वर्णन आहे का शिवपुराणामध्ये कधी? शिवपुराणामध्ये जर तुम्ही भगवान शिवशंकरांच्या लग्नाच्या वरातीचं जर वर्णन ऐकलं, तर सगळ्या डाकिनी, शंकिनी, डंकिनी, भूत, पिशाच, मुंजे, चेडे, गोटे हे सगळे त्यांच्या वराती मंडळींमध्ये होते आणि देव पुढे गेलेले होते. पण जेव्हा भगवान शिवशंकरांनी संपूर्णपणे सर्पाचा आणि भस्माचा जेव्हा त्यांनी शृंगार केला होता, त्यांनी व्याघ्रंबर जेव्हा हे केलं होतं म्हणून त्यांना व्याघ्रंबर म्हटलं गेलं, तर ते त्यांचा तो शृंगार आहे. आणि तशाच शृंगारामध्ये तुम्हाला साधू दिसतील, जसा माझा देव तशी मी. म्हणून अघोरी जे त्यांच्या देवाला प्रिय आहे त्या पद्धतीने राहतात. पण लोकांनी काय नेगेटिव्हिटी दिली की ते अघोरी प्रकार असतो. मला ते समजत नाही. काही काही समितीवाले लोक आहेत आणि बऱ्याच वेळेला श्रद्धा अंधश्रद्धेचा भाग येतो आणि त्यांचं म्हणणं असतं की हे केलं म्हणजे अघोरी. सनातनात कुठेही कोंबडा, बकरा, बळी याबद्दल उल्लेख नाहीये. कुठेही षोडशोपचार पूजांमध्येही याचा उल्लेख नाहीये. भगवंत हा षोडशोपचार पूजेने प्रसन्न होत असतो. मग त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या 16 फळांच्या बळी दिलेल्या आहेत. त्यामध्ये मग नारळाची बळी आहे, कोवळ्याची बळी आहे, फळाची बळी आहे. परंतु त्यामध्ये कुठेही कोंबडा, बकरा किंवा कुठल्याही व्यक्तीच्या बळीचा उल्लेख नाहीये. ही अंधश्रद्धा आहे की आता कोंबडा केलं जातं आणि बकरं केलं जातं. आणि बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की गरोदर बाईला मारून टाकतात, कोवळ्या मुलींना मारून टाकतात, लहान मुलांना मारून टाकतात किंवा 13 वर्षाच्या शहाणे झालेल्या मुलीला मारून टाकतात, पायाळू व्यक्तीला मारून टाकतात. या गोष्टींवर बंधन घालण्यासाठी आपल्या महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आलाय. कारण हे कुठे लिखित नाहीये, पण लोकांनी आपल्या स्वार्थासाठी ह्या गोष्टी अशा पद्धतीने फिरवून घेतल्या. याचा कुठेही सनातनामध्ये उल्लेख नाही. कुठल्याही शास्त्रामध्ये, धर्मामध्ये कोणी उल्लेख असेल तर त्यांनी मला तो दाखवा. बिकॉज ज्या पदावर बसली आहे त्या पदावर माझी ही जबाबदारी आहे की मी हिंदू सनातन धर्माचं सत्य, प्रचार आणि प्रसार हा योग्य पद्धतीने जसा आहे तसा पुराव्यानिशी दिला पाहिजे. म्हणून अघोरींबद्दल जर तुमच्यामध्ये गैरसमज असतील की अघोरी अशी असतात, अघोरी तशी असतात, तर तो गैरसमज काढा. अघोरी साक्षात भगवान शिवशंकर असतात. ते कोणत्याही गोष्टीत फरक नाही करत. येस, त्यांना जे मिळेल ते खातात. जसं अघोरींसाठी कुठल्याही लिंगाचाही भेद नाहीये, ना स्त्री, ना पुरुष, ना किन्नर. एका अघोरींचा एक पॉडकास्ट पहा तुम्ही, मी त्या अघोरींना स्वतः भेटली आहे. पूर्ण भस्म लावलेलं असतं त्यांनी. ते म्हणतात की लोक ज्यांना छक्के किंवा गुड किंवा किन्नर म्हणतात ना, ते साक्षात भगवान शिवशंकर आहेत. कारण भगवान शिवशंकरांनी साक्षात जेव्हा अर्धनारीश्वर रूप घेतलं होतं, त्यानंतर हे वरदानच आहे की स्त्री नाही पण पुरुष नाही, अशा स्वरूपामध्ये जी व्यक्ती या पृथ्वीवर आहे ना, ती साक्षात अर्धनारीश्वराचं स्वरूप आहे. हे एका खूप मोठ्या कापालिक अघोरींचं वाक्य आहे. तुम्ही कुठेही युट्यूबवर या गोष्टी सर्च करा. युट्यूब सोडावं, पण तुम्ही त्यांना जेव्हा स्पष्ट एकदा कुंभ आता नाशिकमध्ये लवकरच येतोय, कुंभमध्ये या, मी भेटवते तुम्हाला. आणि त्यांच्या तोंडून कधी ऐका किन्नर देवतांबद्दल. कारण ते देव, दानव, यक्ष, गंधर्व, किन्नर हे देवश्रेणीमध्ये आहे. आम्ही माणूस योनीत नाहीच आहे. त्यामुळे स्त्री, पुरुष, किन्नर या लिंगभेदांपासून आम्ही खूप दूर आहोत. म्हणून लोकांमधले हे अघोरींबद्दल, किन्नरांबद्दल किंवा साधू संतांबद्दलचे गैरसमज दूर करणं खूप गरजेचं आहे. म्हणून अशा पॉडकास्टची खूप गरज आहे. तुम्ही खूप छान प्रकारे सांगितलं.